या AIचे जे कोर्सेस आहेत ते मला माझ्या स्टाफसाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत, तर ते तुम्ही करून देऊ शकता का? अगदी 100% आपण करून देऊ शकतो. मुळातच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची निर्मिती अपस्किलिंगसाठी पण आहे, फक्त स्किलिंग नव्हे तर अपस्किलिंग. आणि आज आता जे स्टॅटिस्टिक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि सगळीकडून येत आहेत तर सगळीकडे असं सांगितलं जात आहे की कमीत कमी 90 to 95% लोकांना अपस्किलिंगची गरज पडणार नाही. आणि रिक्रुटमेंट्स होत आहेत. आता रिक्रुटमेंटचे पॅटर्न्स पण बदलत चालले. रिक्रुटमेंट पॅटर्न्समध्ये तुम्हाला काय येतं किंवा क्वालिफिकेशन्स काय आहे हे महत्वाचे नसून आर यू ओपन टू लर्निंग हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जरी म्हटलं की हे ट्रेनिंग करा तरी आपल्याकडे असलेला जो स्टाफ आहे किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचं जे कल्चर आहे तिथे लर्निंग एबिलिटीज एनहान्स करण्याची कल्चर नसेल तर कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग देऊन त्याचा उपयोग होणार नाही. आणि हे एक महत्वाचा भाग मला तुम्हाला सांगावासा वाटतो की आता पुढच्या काळात लागणारे जे स्किल्स आहेत ज्याला आपण काही दिवसांपूर्वी डिसिजन मेकिंग स्किल, पीपल मॅनेजमेंट स्किल म्हणत होतो, हे सगळे आता बदललेले आहेत. 2015 पर्यंत ही स्किल्स होते आणि 2025 आता 2025 मध्ये आपण आलोय तर हे स्किल नाहीसे झालेत बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्समध्ये. तर ऑर्गनायझेशन्स काय बघतायत तर ऑर्गनायझेशन्स अडॅप्टेबिलिटी बघतायत, लर्निंग केपेबिलिटीज बघतायत अँड अडॅप्टिंग टू न्यू स्किल्स आणि एबिलिटी टू लर्न, लाईफ लॉंग लर्निंग ज्याला आपण म्हणतो, ते आत्मसात करणारी जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांना आत घ्यायचा प्रयत्न करतात. सो हा खूप वेगळा बदल समाजात घडतोय हे. आणि मला असं वाटतं की लोकांनी याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे. फक्त विद्यापीठ किंवा फक्त कॉलेजचं शिक्षण आता पुरेसं असणार नाही आहे येत्या फ्युचरमध्ये जर का खरंच लोकांना प्रगती करायची असेल नाही तर ते रिडंडंट होतील, त्यांना नोकऱ्या सोडायला लागतील, नोकऱ्यातून बाहेर पडायला लागेल. अगदी मी स्वतःच उदाहरण देते की मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाले तेव्हा कुठेतरी NITचे कम्प्युटर्स कुठेतरी आम्ही असे लांबून बघितले होते, पण आमच्यासारख्या जनरेशननी सुद्धा त्याला आत्मसात केलं. PhD करत असताना मी सगळ्यात पहिल्यांदा स्वतः बसून एक्सेलचा उपयोग केला, म्हणजे दिस वॉज वे बॅक इन 96-97. आणि करत करत आम्ही AI पण शिकलो. अर्थातच गणिताचं बॅकग्राऊंड होतं, माझं ग्रॅज्युएशन गणितात होतं, त्याच्यामुळे आम्ही आत्मसात करू शकलो. ही याचीच गरज आहे. तुमच्याकडे बेसिक एनालिटिकल एबिलिटीज आहे का, शिकण्याची प्रवृत्ती आहे का? नाही तर ॲट माय एज ऑफ 56, I'm writing a book on AI. Itself is something very unique.